नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? बघा, आमच्याकडे ना जेव्हा पण इडलीचा बेत असतो तेव्हा दोन प्रकार हे बनवावेच लागतात. एक असती इडली, दुसरा असतो डोसा. तर आता हे तर मला वाटते प्रत्येकाच्याच घरी थोड्याफार फरकाने होतच असेल. पण बघा, हे इडलीचं पीठ असं छान तयार झालं, मीठ वगैरे टाकून मी त्याला मस्त फेटून घेते. इडली बनवत आहे. इडलीचं आता भांड्यामध्ये ठेवायचे, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला एक ना माझं आणि इडलीचं नातं सांगते कसं आहे. तर बघा मैत्रिणींनो, कसं आहे ना, मला इडली ही प्रचंड आवडते. मला खूप आवडतात साऊथ इंडियन, आणि त्यामध्ये इडली तर खूपच अतिप्रमाणात आवडते. आणि असंच माझं आणि इडलीचं नातं खूप जास्त खास आहे. कारण ना, लग्नाच्या आधी जेव्हा पण इडली बनवली जायची ना, तेव्हा जशी गरम इडली जी आपण काढतो कुकरमधून, इडली कुकरमधून काढलेल्या पहिल्या प्लेटीतली पहिली इडली ही माझी असायची. आणि कोणी मला म्हणत नव्हतं की तू का खाते, तर पहिल्या कुकरमधली पहिल्या प्लेटीतली पहिली इडली गरम गरम तशीच बिना चटणीची बिना सांबारची खायची. आणि ती जी मजा होती ना, ती आता येत नाही आहे. काळ बदलला, वेळ बदलली आणि जबाबदाऱ्याही कमी जास्त झाल्या आता, त्यामुळं कदाचित त्याची मजा येत नसेल. पण इडली आवडते मात्र तितकीच. तर बघा, अशा पद्धतीने मी इडलीचा कुकर लावला आणि आता चटणी बनवायची आहे. तर चटणी बनवण्यासाठी मी इथे आता ओला खोबरं न वापरता शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ समप्रमाणात घेतली. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडेसे जिरे, साखर आणि मीठ टाकलेलं आहे आणि छान वाटण करून घेतलेलं आहे. चटणीची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार सेट करायची आहे. मी मीडियम अशी कन्सिस्टन्सी सेट करते नेहमीच, कारण इडलीमध्ये थोडीशीच चटणी जर घट्ट केली तर बरेच वेळा काय होतं, मग सांबार बनवावं लागतं पातळ, आणि जेव्हा एकच बनवणार आहे तेव्हा थोडीशी चटणी पातळच ठेवावी. तर बघा, असं इडली झाली, चटणी झाली. आता बनवायचे आहे डोसे. आता डोसे बनवण्यासाठी थोडंसं पाणी घालून बॅटर लूज केलेलं आहे, म्हणजे पातळ केलेलं आहे. आणि डोस्यांची सुद्धा एक खास आठवण आहे बरं का. मला ना कुरकुरीत असा डोसा, आणि तोही गरम गरम, फार आवडतो. इडली कशीही चालते, पण डोसा हा कुरकुरीत आणि गरमच असावा, असा माझा अट्टाहास असायचा. पण लग्नानंतर सगळं बदलतं. सगळ्यांना देऊन झाल्यानंतर तो ताटामध्ये कुरकुरीत येईल, पण तो गरम नसेल. इडली खायला मिळेलही, पण सगळ्यात शेवटी पहिल्या प्लेटीतली पहिली इडली नक्कीच नसणार आहे. अशा खूप साऱ्या आठवणी असतात प्रत्येक पदार्थाबरोबर. माहेर आणि सासर या दोन्हीमध्ये तफावत जाणवत राहते या बाबतीत तरी. बाकी आपली रेसिपी नेहमीचीच आहे हो. रेसिपी काय ऐकायची असती, नाही का? रेसिपी तुम्हाला माहीतच आहे, पण थोडंसं मन हलकं केलं. बघा, माझी ही रेसिपी, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखी बऱ्याच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याच्यावरती कॉमेंट करून सांगत चला कशी वाटती रेसिपी. आणखी काही यामध्ये नवीन हवं आहे का? काही बदल करायला हवेत का? तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या मदतीशिवाय मला पुढे जाता येणार नाही आहे, नाही का? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं म्हटलेलं आहे कोणीतरी. तर तुम्ही सहाय्य करा. चला तर मग, या इतकी छान सॉफ्ट स्पंजी इडली झाली होती. अशी इडली खायला सगळ्यांनाच आवडते. आणि इथे मी ताट तयार केलेले इडलीचं मस्त, तसेच इडली, चटणी, डोसा सगळं रेडी आहे. पटकन या, करा, खायला बसा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.